संपूर्ण राज्यभराचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यातला रावेर मतदारसंघ हा राज्याच्या दृष्टीने चर्चेचा बनलेला आहे. कारण या ठिकाणची जी काही लढत आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत श्रीराम पाटील आणि महायुतीच्या उमेदवार आहेत रक्षा खडसे यांच्यामध्ये ही उमेदवारी असल्यामुळे ही लढत चर्चेची बनलेली आहे. रक्षा खडसे आणि खडसे परिवार या परिसरामध्ये बलाढ्य उमेदवार म्हणून मानलं जातं आणि त्यांच्या विरोधामध्ये नवखे आणि नवा चेहरा असलेले श्रीराम पाटील मैदानात उतरलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे या संदर्भामध्ये आपण श्रीराम पाटील यांना स्वतः विचारूया. दादा, काय सांगाल तुम्ही, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? मी खरंच तुम्हाला सांगेल की मी खुशनसीब माणूस आहे की जनतेचा एवढा विश्वास आणि एवढा प्रतिसाद मला सुद्धा कल्पना नव्हती की एवढं पब्लिकमध्ये माझ्याबद्दल म्हणजे पवार साहेबांचं जे पवार साहेबांनी जे आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण माणसांसाठी महिलांसाठी काम केलं आहे तो पवार साहेबांचं एक मोठं हे आणि माझ्यासारख्या नोख्या माणसासुद्धा लोक इतक्या उत्साहाने आणि स्वस्फूर्तीने जे काम करत आहे ना ते बघून मला खरंच म्हणजे मी विश्वास बसत नाही एवढा प्रतिसाद जनतेतून मिळतो आहे. पवार साहेबांच्या सभा झालेल्या आहेत आता जळगाव जिल्ह्यामध्ये 3 सभा, त्याचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% पवार साहेबांवर प्रेम करणारा हा जळगाव जिल्हा आहे आणि आज साहेबांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत मला असं नाही वाटत की कुठल्या नेत्याने सर्वसाधारण शेतकरी आणि तरुणांसाठी उद्योग सहकार या सगळ्या गोष्टीत साहेबांनी जे काम केलेलं आहे ते खूप मोठी आहे. या परिसरात जर आपण विचार केला तर रक्षा खडसे, एकनाथ खडसे हे तुमच्या विरोधामध्ये असल्याचं पाहायला मिळते. राष्ट्रवादीतनं एकनाथ खडसे भाजपमध्ये गेलेले आहेत, त्याचा कसा फायदा होईल त्यांना असं वाटतंय तुम्हाला? त्यांना फायदा होईल त्याचा? बघा त्यांना किती फायदा होईल मला ते कल्पना नाही, परंतु भाऊ नक्कीच मोठे नेते आहेत. भाऊंनी भरपूर आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि खूप वर्षापासून राजकारणी आहात आणि मोठे पदावरती राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यांची उंची नक्कीच राजकारणात माझ्यापेक्षा मी तर त्यांचा खूप म्हणजे पॉईंट% पण नाही आहे, पण त्यांचा फायदा त्यांना होईलच त्याच्यात नक्की काही शंका नाही. परंतु मी असं सांगेल तुम्हाला की माझी मेहनत एवढी असेल की समोर किती बलाढ्य कसाही असला तरी जनता ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे. जनतेला आता नको आहे, कारण विकासच्या नावाखाली बोललं जाते, जाती धर्माच्या नावाखाली वाटलं जाते आणि गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही बघताय की काय झालेलं आहे आणि ही सर्व जनता श्रुत आहे. त्यामुळे समोर कितीही मोठा बलाढ्य असलं आणि त्यांचं काही असलं तरी मला असं वाटतं की माझी मेहनत आजपर्यंत माझ्या जीवनात मेहनतीने माझं काम केलेलं आहे आणि त्याबरोबर जनतेचा विश्वास, जनतेचा सहकार्य हे नेहमी माझ्या व्यवसायाचे कुठल्याही असे त्याच्याबरोबर सोबत राहते आणि आजही आहे हे जाणवते. प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक माणूस म्हणतो नाही भाऊ आता आपल्याला करायचंच. दादा, रावेर मतदारसंघात रक्षा खडसेंच्या काही क्लिप व्हायरल केल्या जातात, त्यांना गावात प्रवेश दिला जात नाही, त्यांना काय काम केलं असे प्रश्न विचारले जातात. हे आपले कार्यकर्ते दारू पिऊन त्यांना विचारतात असं सांगितलं जातं. हास्यास्पद गोष्ट आहे. मला वाटतं त्या कार्यकर्त्यांनी आता मी मला माझ्याकडनं वेळ मिळत नाही, मी ती क्लिप अजून पूर्णपणे मी सुद्धा बघितलेली नाही, पण ज्यांनी सांगितलं ते काही लोकच मला सांगतात, तो आपल्यासारख्या मंडळी सांगतात. जर तसं असेल तर यांना लक्षात आलं पाहिजे की तो दारू पिलेला की त्याचे हे करायला पाहिजे. आणि मला वाटतं त्याने क्लिअर पण केलं की मी सुपारीसुद्धा खात नाही. आणि तेच नाही बाकीच्या क्लिप मला वाटतं बाहेर आल्या नसतील काही असेल, पण मला कानावर आलं की बाबा धानवरलासुद्धा त्यांना अडवलं होतं, काही हे आलं. असं काय नाही आहे साहेब, जर आहे तर दाखवा ना, का जर आहे तर दाखवा की बाबा मी हे काम केलेलं आहे, हे ठोस द्या की हे केलेलं आहे. एक डमी उमेदवार म्हणून आपल्याकडे एक प्रकारे हिणवल्याचा प्रकार पाहायला मिळतोय. नक्की डमी उमेदवार आहेत तुम्ही? डमी उमेदवार सकाळी 6 ते रात्री 2 काम करतो का? डमी उमेदवार जर आहे तर समोरच्या माणसाला जे काय मोठे, आता मला ॲक्च्युअली खरं म्हणजे काय मी सांगतो, मी भाऊंना कालही रिक्वेस्ट केली माझ्या सभेमध्ये की भाऊ तुम्ही मोठे आहात, राजकारणी आहात, आमच्यासाठी वडीलधारे आहात, आम्ही जे मुलात राजकारण करतो त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका, जेणेकरून आपल्याला आम्ही रिस्पेक्ट देतो तर रिस्पेक्ट घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा. पण मी त्यांना भाऊंना एकच त्या उत्तरावर तुमच्यावर डमी उमेदवार सांगितलं की जर डमी उमेदवार आहे तर साहेब तुम्ही प्रथमतः ऐन वेळेस उमेदवारी सोडली त्यावेळेस साहेबांना फसवलं असं म्हणतं तुमच्या न्यूजला आलेलं होतं. मग तुम्ही डमी उमेदवार दिला साहेबांच्या पार्टीमध्ये, म्हणजे तुम्ही पुन्हा साहेबांना डबल फसवलं असं वाटत नाही का? तिसरं त्याच्यानंतर असं आहे की मग डमी उमेदवार आहे तर तुम्हाला स्वतः प्रचारात जाण्यासाठी गरज काय आहे? तुम्हाला कार्यकर्त्यांना फोन करायची गरज काय? मी तुला हे पद दिलं, मग तुला माझ्याशी गाठ आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे त्याच्या बघा वरतून भाऊ म्हणतात की क्लिप व्हायरल करा, तुम्हाला मीडियाला सांगतात. भाऊ क्लिप खेळू नका असं माझा भावना सल्ला आहे. क्लिप कुणाच्या किती हे कल्पना आहे, तर मला भावना तसं मला हे नाही करायचं, कारण मी कधीही वरिष्ठांवरती बोलणार नाही. माझं ठरवलेलं आहे.
पण भावना तेच विनंती केली मी की भाऊ तुम्ही ह्या काय गोष्टीत पडू नका. क्लिप वगैरे व्हायरल करणे वगैरे याच्यात फंडात आपल्याला पडायचं नाही. आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे. मला त्या पद्धतीनं मला राजकारणी बनायचं नाही. मला समाजसेवा जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणी बनायचं आहे. आणि डमी उमेदवार असतं तर मग तुम्हाला एवढं करायची गरज का पडते आहे. मग तुम्ही एवढं जर विकासाचं काम केलं, आपल्या प्रतिनिधीने जर विकासाचं काम केलं, तर तुम्हाला डमी उमेदवार देण्याची गरज का भासली. हे सर्व प्रश्न असे आहेत. तर जनतेला माहिती आहे की मी डमी उमेदवार काय, कारण मी जेवढी मेहनत करतो आहे साहेब, एवढी मेहनत करेल माझ्या शरीराचा एक कचरा जरी झीन झाला तरी चालेल, पण मी ही निवडणूक जनतेची निवडणूक लढणार, जिंकणार आणि जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी जाणार गेलेली आहे. कारण पब्लिक जाणते आहे की हा माणूस कोण आहे आणि डमी उमेदवार राहण्याची मला गरज काय, डमी म्हणून उभं राहण्याची गरज काय. मला माझा व्यवसाय सोडून मी डमी उमेदवार म्हणून का राहायचं. आणि काय वेळता तुम्ही मला माझ्या शरीराला बघतायच, माझे कपडे अगदी ढिले होऊन गेलेत, लुसून गेलेत, 15 किलो वेट कमी होऊन गेलं माझं. तुम्ही आत्ताच म्हटलेलं की आपल्या भानगडीत पडू नका मुलांच्या, असं तुम्ही नाथाभाऊंना एक प्रकारचा इशारा दिलेला आहे. इशारा नाही किंवा आता जर तुम्ही वरिष्ठ आहात तर वरिष्ठांप्रमाणे राहा, असा इशारा नाही. मी कुणाला इशारा देण्यात इतका मोठा नाही. तर त्यांनी खरंच राष्ट्रवादीला फसवलं असं तुमचंही मत आहे. नाही, मला माझं मत नाही, हे दिसते ते मी लोकांना सांगतो आणि लोक सांगतात मला. मी नाही म्हणत, मी कुणावरही ब्लेम करणारा माणूस नाही. मी म्हणेल दाखवा तुम्ही काय आहे. तर भाऊंबद्दल मला बोलण्याचं तेवढं हेच नाहीच, माझी उंची नाहीच, मी स्पष्ट सांगतो. म्हणजे मी त्यांचा आदर करतो. त्यांना भेटायला गेलो तिकीट घ्यायच्या दिवशीसुद्धा, बरोबर की ते त्यावेळेस आजारी होते. मी त्यांना बघितलं, त्यांचा ताप होता. म्हणजे एवढे चांगले संबंध आहेत, त्याबद्दल वादच नाही. आणि त्यांच्याच मुलगी आमच्यासोबत आहे, ताईने सांगितलं आहे आम्हाला लीड देऊ म्हणून. त्यामुळे इतकं काय आमचं असं खूप हे नाहीच. रिलेशन पर्सनलाइज मी जाणार नाही कधीच, माझा तो पिंड नाही. कोणतं विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहेत, लोकांनी का मतदान करावं असं वाटतं. नाही, ते खूप चांगली गोष्ट आहे. जनतेने का ॲक्सेप्ट केलं, जनतेमध्ये का जल्लोष झाला हे आपल्याला कल्पना आहे. की माझा प्रवास जनतेने बघितलेला आहे की हा इथे काय येतो आहे. जनसेवा चांगल्या प्रकारची करता यावी. ज्या वेळोवेळी जनतेवरती आपत्काळी आली, काही आली, त्यावेळेस श्रीराम फाउंडेशनच्या रूपाने हमेशा उभा राहिलेला आहे. त्याचबरोबर जोड मोठी आहे की शरद पवार साहेबांसारखे, धनंजय पवारसारखे, ज्यांनी आतापर्यंत वयाच्या 83 वर्षी ज्या पद्धतीने लढत आहेत जनतेसाठी, ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि आजही शेतकऱ्यांसाठी, सर्वसाधारण माणसांसाठी, तरुणांसाठी जे काही करण्याचा प्रयत्न करतात. आज पवारसाहेबांचा सर्वात जास्त चाहता वर्ग तरुण वर्ग आहे. हे सर्व आहे. आणि माझ्या परिस्थितीबद्दल मला जर माझ्याबद्दल म्हटलं तर जनतेने मला काय करतो हे बघितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. हा विश्वास मी माझी स्वतःची प्रॉपर्टी समजतो. माझ्याकडे पैसे, तुम्ही बघा, मी आजही फ्लॅटमध्ये राहतो. फ्लॅटमध्ये राहणारा माणूस खासदारकी लढतो, विचार करा. तर त्यामुळे माझं जे सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग, की विजनरी विचार करायचा, फ्युचरचा विचार करायचा. मी कोणतीही गोष्ट पुढच्या 25 वर्षाचा विचार करून काम करतो. मी हे काही राजकारण करणं ह्या काही माझ्या डोक्यात नव्हतं. परिवर्तन घडेल असं वाटतं यावेळेला. 100% घडेल साहेब, माझी खात्री आहे. कारण आजपर्यंत माझ्या जीवनात कधीही अशा गोष्टी झाल्या नाही. काही आता मी जनतेला तेच आवाहन करेल की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आता ती पूर्ण घ्यावी. कुठल्याही हवा येणाऱ्या गोष्टीला बळी पडू नये. आत्ता जर परिवर्तन नाही झालं तर येणाऱ्या काळात तुम्हाला मतदान करायचा अधिकार राहील की नाही मला माहीत नाही. दुसरं, हा परिवार अजून कोणाला मोठं होऊ देईल की नाही होऊ देईल मला माहीत नाही. कारण तुम्हाला कल्पना आहे ते हे जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा मी माणूस आहे. आणि यांनी आता लगेच मला म्हणतात जातीवादी. अरे जातीवादी कोण आहे हे बघताय कोणतरी. तर मी कोणत्याही जातीबद्दल बोलणारा माणूस नाही. सर्व लोक माझ्यासोबत आहेत, सर्व जाती माझ्यासोबत आहेत, सर्व धर्म माझ्यासोबत आहेत. त्यामुळे यांना मी एकच सांगेल की आत्ता यांना बदल केल्याशिवाय तुम्हाला फरक जाणवणार नाही की लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय, त्याने काय करायला पाहिजे, काय व्हिजन ठेवायला पाहिजे, लोकांशी संभाषण कसं असायला पाहिजे, गावागावात त्याच्या समस्या काय असायला पाहिजे. हे खूप काही प्रश्न समोर आहेत. आणि तेच प्रश्न करण्यासाठी मी जनतेचा कटिबद्ध राहील. जनतेचा सेवक म्हणून मी संसदेत जाईल आणि नुसते प्रश्न मांडणार नाही, तर प्रश्न त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा मी प्रयत्न करेल. एवढंच मी आपल्याला सांगू शकतो. तर हे होते श्रीराम पाटील. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण केवळ प्रश्न मांडणार नाही तर त्याच्यावरती सोल्युशनसुद्धा शोधणार आहोत. आणि यावेळेला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही जनतेची लढाई आहे आणि जनतेने ही निवडणूक आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आणि त्यामुळेच खरं तर आपला विजय निश्चित होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.